नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, मुलांना नेहमीच चटपटीत खायला हवं असतं, पण नेहमी बाहेरचे पदार्थ खायला देणे बरोबर नाही. म्हणूनच मी तुम्हाला फक्त 2 बटाट्यांपासून खूपच चटपटीत आणि टेस्टी रेसिपी बनवून दाखवणार आहे. रेसिपी काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी या रेसिपीसाठी आपल्याला 2 असे मोठे बटाटे घ्यायचे आहे आणि पिलरच्या मदतीने आपल्याला या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. हे मी कच्चे बटाटे घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने दोन्ही बटाट्याचे स्लाइस मी कट करून घेतलेल्या आहे. आता ह्या आपल्याला अशा एकावर एक ठेवायच्या आहे आणि याची पातळ परत उभे असे स्टिकप्रमाणे कट करून घ्यायचे आहे. जितके पातळ आपल्याला कट करता येईल तितक्या पातळ आपल्याला ह्या स्टिक्स कट करून घ्यायच्या आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. फ्रेंड्स, मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही याआधी ही रेसिपी बनवलेली आहे का? तर हे बघा, अशा पद्धतीने मी जितक्या पातळ कट करता येतील तितक्या पातळ ह्या कट करून घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्व टाकायच्या आणि 3 ते 4 पाण्याने मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. यातलं स्टार्च जे आहे ते पूर्णपणे निघून जायला हवं आणि धुवून घेतल्यावरती पण ह्या पाण्यातच राहू द्यायच्या आहेत, नाहीतर ह्या काळ्या पडतील. आता आपण पुढची तयारी करणार आहोत. इथे मी 2 कांदे घेतलेले आहे आणि 1 शिमला घेतलेली आहे. आता हे कांद्याचे पण आपल्याला उभे असे काप करून घ्यायचे आहे. कांदा आपला इथे मस्त कट करून झालेला आहे. ही रेसिपी अतिशय पौष्टिक असणार आहे. आता यामध्ये आपण काही व्हेजिटेबल्स पण बारीक कट करून टाकणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 शिमला घेतलेली आहे आणि शिमलासुद्धा आपल्याला अशी उभी पातळ कट करून घ्यायची आहे. यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत. शिमला पण आपली कट करून झालेली आहे. आता इथे मी थोडीशी कांदा पात घेतलेली आहे आणि कांद्याची पात पण आपल्याला बारीक अशी कट करून घ्यायची आहे. फ्रेंड्स, या निमित्ताने तरी मुलं व्हेजिटेबल्स खातात. इथे कोबी पण मी घेतलेला आहे. कोबीसुद्धा आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा घालू शकता. सर्व व्हेजिटेबल्स आपले कट करून झालेले आहे. आता गॅसवरती मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालेलं आहे. यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता या पाण्यामध्ये आपण सर्व पोटॅटो स्टिक्स घालणार आहोत आणि 2 मिनटं हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. या पाण्यामध्ये 2 मिनटापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही. आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. फ्रेंड्स, तुम्हाला वाटत असेल की मी फ्रेंच फ्राईज बनवत आहे, तर असं अजिबात नाही आहे. रेसिपी काय आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. 2 मिनटं झालेली आहे आणि हे आपलं मस्त यामध्ये 2 मिनटात तयार झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मी चाळणीमध्ये ओतून घेतलेलं आहे. आता यावरती 1 चमचा तेल टाकायचं आहे आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे या स्टिक्स एकमेकाला चिटकत नाहीत. आता पुन्हा गॅसवरती कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 2 चमचे इतके आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये उभा कट केलेला कांदा टाकायचा आहे आणि त्यासोबत आपण कोबी कट केलेला तो पण यामध्ये टाकायचा आहे. बारीक कट केलेली शिमला ती पण आपण यामध्ये घालणार आहोत आणि बारीक कट केलेली कांदा पात तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि 1.5 ते 2 मिनटं हे मोठ्या फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याचसोबत मी इथे 2 लाल मिरच्या त्याचे असे तुकडे करून यामध्ये घातलेले आहेत. आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. ह्या भाज्या जास्त नरम होईपर्यंत शिजवायच्या नाही, हलक्याशा आपल्याला परतून घ्यायच्या आहेत.
मस्त हे व्हेजिटेबल्स आपले परतून झालेले आहे। आता यामध्ये आपल्याला काही सॉस घालायचे आहे। इथे मी 1 चमचा सोया सॉस घातलेला आहे आणि 1 चमचा टोमॅटो सॉस घातलेला आहे। सॉस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त यामध्ये घालू शकता। आता हे सॉस पण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। 1 चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे आणि चवीनुसार पुन्हा थोडेसे आपण यामध्ये मीठ घालणार आहोत आणि हे सर्व आपल्याला चांगलं आता 1 ते 1.5 मिनिटं परतून घ्यायचे आहे। हे सॉस आपले इथे मस्त परतून झालेले आहेत। आता आपल्याला यामध्ये आपण जे हे पोटॅटो नूडल्स बनवले आहेत हे यामध्ये घालायचे आहे। तर आपण बनवत आहोत पोटॅटो नूडल्स। आता हे नूडल्स यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। अतिशय सळसळीत हे नूडल्स तयार होतात, अजिबात एकमेकांना चिटकत नाही। चांगले 2 मिनिटं आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत। छान असे हे आपले होममेड पोटॅटो नूडल्स इथे तयार आहेत। खूपच छान लागतात, चटपटीत लागतात, अगदी लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडेल असे हे होतात। आणि आपण यामध्ये नाही मैदा वापरलेला आहे, नाही कॉर्नफ्लॉवर वापरलेला आहे, फक्त 2 बटाट्यांपासून आपण हे नूडल्स बनवले आहेत। तर 2 मिनिटं परतून घेतल्यावरती आपले हे नूडल्स इथं तयार झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करूया। आता हे चटपटीत नूडल्स आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर फ्रेंड्स, आहे ना चटपटीत रेसिपी, तुम्ही तुमच्या मुलांना ही रेसिपी बनवून नक्की खायला द्या। बाहेरचे पदार्थ अजिबात मागणार नाही, इतकी ही टेस्टी लागते। तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी कशी वाटली मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।